प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठेवेळी विविध धार्मिक विधी केले जाणार आहेत। या धार्मिक विधींची विशेष जबाबदारी महाराष्ट्रातील गुरुजींवर देण्यात आली आहे। नेमकी कशा प्रकारे ही पार पडते आहे राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा धार्मिक विधी। सर्वप्रथम जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आम्ही खास ही दृश्य घेऊन आलो आहोत। धार्मिक विधी करणाऱ्या गुरुजींसोबत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी खास बातचीत केली आहे। पाहूयात। अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा पूजेला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण देशाला राज्याला उत्सुकता आहे की नेमकी ही पूजा कशी चालू आहे, या पूजेमध्ये नेमकं काय होतंय। महाराष्ट्रातून जवळपास 27 गुरुजी जे आहेत ते या सगळ्या पूजेमध्ये सहभागी होत आहेत आणि हे सगळे पुजारी जे आहेत ते जय महाराष्ट्रावरती एक्सक्लुझिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। गुरुजी नेमकी काय पूजा चालू आहे, आपण महाराष्ट्रातून येत आहे, अभिमानाची गोष्ट आहे। नेमकी कशी पूजा चालू आहे सध्या? प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी चालू आहे। आज सकाळी यज्ञ मंडपामध्ये अग्निस्थापना झाली। अग्निस्थापना झाल्यानंतर सगळ्या देवतांची स्थापना करून रामलल्लाच्या मूर्तीची राजोपचार पूजा केली गेली। रामलल्लाच्या राजोपचार पूजेनंतर आता दुपारच्या सत्रामध्ये प्रसाद वास्तू जे आपलं मंदिर आहे त्या मंदिराची वास्तुशांतीचा विधी केला जाणार आहे। या सर्व गोष्टींमध्ये अभिमानाची गोष्ट, काल जे काही गणपती पूजनापासून पूजेला प्रधान संकल्पापासून सुरुवात झाली। याचं महत्त्व असं असतं की जे विधी आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित संपन्न करून घेणं आणि संपन्न करून घेत असताना ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाचं स्थान असतं किंवा त्यांना 4 मुख आहेत, तर त्याप्रमाणे सर्वत्र लक्ष देऊन त्या कार्याची जबाबदारी व्यवस्थित सर्वांना वाटून देऊन त्या ठिकाणी ते कार्य व्यवस्थित संपन्न करून घेणं ही जबाबदारी असते। मूर्ती आतमध्ये जी स्थापन करणार आहोत त्याच्यावर जे काही अधिवास असतात ते अधिवास कालपासून सुरू झालेले आहेत। त्याच्यातले काही अधिवास काल झालेले आहेत, काही आज सकाळपासून सुरू झालेले आहेत आणि जलाधिवास काल रात्री झाला होता। आता आज प्रासाद वास्तू त्या ठिकाणी होणार आणि मग शाही अधिवास असे वास आहेत। आज रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या। काल जे काही गणपती पूजनापासून पूजेला प्रधान संकल्पापासून सुरुवात झाली त्या संकल्पानंतर जे काही वर्णी दिली जाते, ज्या काही जबाबदारी यज्ञाच्या दिल्या जातात त्या जबाबदाऱ्यांमध्ये मुख्य ज्या 5 जबाबदारी असतात, ज्याच्यामध्ये आचार्य, ब्रह्मदेव, गाणपत्य, ऋत्विज आणि सदस्य, या 5 जबाबदाऱ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची ब्रह्मदेवाची जी जबाबदारी असते ती आपल्या महाराष्ट्रातील केशव शास्त्री आयाचित गुरुजींना काल दिली गेली। आणि या सगळ्या गोष्टींचा आमच्या ब्रह्मवृंदांमध्ये अतिशय आनंद झालेला आहे की आमच्या सोबत असलेले, आमच्या गुरुस्थानी असलेले जे केशव शास्त्री आयाचित गुरुजी आहेत त्या गुरुजींना या यज्ञाचं ब्रह्मपद मिळणं ही खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट मानली जाते। जे विधी आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित संपन्न करून घेणं आणि संपन्न करून घेत असताना ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाचं स्थान असतं किंवा त्यांना 4 मुख आहेत, तर त्याप्रमाणे सर्वत्र लक्ष देऊन त्या कार्याची जबाबदारी व्यवस्थित सर्वांना वाटून देऊन त्या ठिकाणी ते कार्य व्यवस्थित संपन्न करून घेणं ही जबाबदारी असते। तर ती जबाबदारी माझ्यावरती आहे। प्रभू रामचंद्रांनी ही आपल्यावरती केलेली एक कृपा आहे